नमस्कार. आज आपण बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन म्हणजे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट याबद्दल बोलणार आहोत. हो, आपल्याकडे बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन, टप्पे आणि यश यावर काही माहिती आहे. तर आज आपण बघूया की एखादा प्रकल्प कल्पनेतून प्रत्यक्षात कसा येतो. अगदी. म्हणजे कोणताही बांधकाम प्रकल्प घेतला ना तर तो साधारणपणे 5 मुख्य टप्प्यांमधनं जातो. 5 टप्पे? हो. कोणते? हो. पहिला पूर्व बांधकाम, मग आखणी म्हणजे डिझाईन, मग खरेदी, मग प्रत्यक्ष बांधकाम आणि शेवटी बांधकामोत्तर. अच्छा. हे सगळे टप्पे महत्वाचे आहेत. एकामागे एक येतात. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. पहिला टप्पा कोणता म्हणलात? पूर्व बांधकाम. हो, प्री कन्स्ट्रक्शन. हाच तर मग प्रकल्पाचा पाया असतो हो ना. इथे काय ठरतं नक्की? बरोबर. इथेच ठरतं की प्रकल्प करायचा की नाही, म्हणजे त्याची व्यवहार्यता तपासली जाते. फिजिबिलिटी स्टडी म्हणतात त्याला. अगदी तोच. म्हणजे प्रकल्प करणं शक्य आहे का, फायद्याचं आहे का, जागेची निवड पण इथेच होते आणि कामाचा एक ढोबळा आराखडा बनतो. पण इथे काय अडचणी येऊ शकतात? इथेच तर खरी मेख आहे. म्हणजे जर व्यवहार्यता अभ्यास नीट झाला नाही ना, समजा जागेची माती नीट तपासली नाही, अच्छा. तर पुढे पाया घालताना भलताच खर्च येतो. किंवा मग परवानग्या मिळवताना काही अडचण आली तर सगळा वेळ जातो. अंदाजपत्रक पण इथेच बनतं सुरुवातीचं. म्हणजे हा टप्पा खूप महत्वाचा आहे. इथेच भविष्यातल्या अडचणी कळू शकतात. नक्कीच. बर, मग येतो आखणीचा टप्पा म्हणजे डिझाईन फेज. इथे आर्किटेक्ट आणि इंजिनियरचं काम सुरू होतं. हो, इथे ती कल्पना कागदावर उतरते. म्हणजे सविस्तर नकाशे, काय मटेरियल वापरायचं, कसं काम करायचं, याची सगळी माहिती. स्पेसिफिकेशन. हो, स्पेसिफिकेशन्स आणि बाकीची सगळी कायदेशीर कागदपत्र. इथे जर काही चुका राहिल्या तर मग प्रत्यक्ष बांधकामात मोठे बदल करावे लागतात. मग वेळ जातो, पैसा जातो, वाद होतात. अरे बापरे. हो, इथे व्हॅल्यू इंजिनिअरिंग पण करतात कधी-कधी, खर्च वाचवण्यासाठी. पण मग त्याने क्वालिटीवर परिणाम होत नाही? तो एक धोका असतोच. म्हणजे खर्च कमी करताना प्रकल्पाचा मूळ उद्देश आणि गुणवत्ता टिकायला हवी, नाहीतर उपयोग नाही त्याचा. अनुभवाचं काम आहे ते. समजलं. मग डिझाईन फायनल झालं की खरेदीचा टप्पा सुरू होतो. म्हणजे साहित्य आणि माणसं जमवायचं काम. अगदी. खरेदी टप्प्यात फक्त कंत्राटदार निवडणं नाही, तर योग्य वेळेत, चांगल्या दरात आणि चांगल्या प्रतीचं मटेरियल मिळवणं हे पण एक आव्हानच असतं. सप्लाय चेनचा प्रॉब्लेम होऊ शकतो इथे. हो ना. आणि मग सुरू होतं प्रत्यक्ष बांधकाम. म्हणजे जिथे बिल्डिंग उभी राहायला लागते. पाया घालण्यापासून ते अगदी फिनिशिंगपर्यंत सगळं. हां, सगळ्यात महत्वाचा आणि जोखमीचा टप्पा असणार. अगदी. सगळ्यात जास्त गुंतागुंतीचा. सेफ्टी बघावी लागते, वेगवेगळ्या टीम्समध्ये समन्वय साधावा लागतो, अनपेक्षित अडचणी येतात, बरंच काही असतं. म्हणजे नियोजन काही फक्त सुरुवातीला करून चालत नाही, ते सतत लागतं. नक्कीच. नियोजन तर सतत चालणारी प्रक्रिया आहे. मोठ्या प्रकल्पांना वेळेत आणि बजेटमध्ये पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. काय काय? एक तर एकदम तपशीलवार वेळापत्रक बनवणं. त्यासाठी ते WBS म्हणजे कामाची विभागणी आणि CPM म्हणजे क्रिटिकल पाथ मेथड वापरतात. अच्छा. दुसरं म्हणजे धोके काय काय येऊ शकतात हे आधीच ओळखून त्यावर उपाय तयार ठेवणं म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. हो, ते महत्वाचं आहे. तिसरं, सगळ्या टीम्समध्ये कम्युनिकेशन एकदम स्पष्ट हवं, नाहीतर गोंधळ होतो. मला आठवतंय एका पुलाच्या कामात कम्युनिकेशन गॅपमुळे 2 भाग जोडताना उंचीत फरक आलेला. काय सांगताय? हो. आणि चौथं, खर्चावर एकदम बारकाईने लक्ष ठेवणं. त्यासाठी EVM म्हणून एक पद्धत आहे, अर्न्ड व्हॅल्यू मॅनेजमेंट. EVM ते काय करतं? ते फक्त किती खर्च झाला हे नाही सांगत, तर जेवढा खर्च झाला तेवढं अपेक्षित काम खरंच पूर्ण झालंय का हे पण सांगतं. म्हणजे आपल्याला वेळेआधीच कळतं की आपण ट्रॅकवर आहोत की नाही. अरे वा, हे तर खूपच उपयोगी आहे. आणि पाचवं म्हणजे BIM सारखं तंत्रज्ञान, बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग. क्लॅश डिटेक्शन म्हणतात त्याला. याने समन्वय सुधारतो, चुका टळतात, वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. खरंच की या सगळ्यासोबत मग अचूक अंदाजपत्रक आणि चांगली खरेदी प्रक्रिया पण हवीच. हो, नक्कीच. हे सगळं ऐकून वाटते की ह्या क्षेत्राचं भविष्य खूप बदलणार आहे. तंत्रज्ञानाचा खूप वाटा असणार आहे, नाही का? नक्कीच. भविष्य खूप आश्वासक आहे. AI आणि मशीन लर्निंगमुळे काय होईल, धोक्याचा आणि खर्चाचा अंदाज अजून जास्त अचूक होईल. अच्छा. डिजिटल ट्विन्स वापरून म्हणजे प्रत्यक्ष इमारतीची डिजिटल प्रतिकृती तयार करून नियोजन आणि देखरेख अजून सोपी होईल. रोबोटिक्स वापरून धोकादायक कामं करता येतील. प्री फॅब्रिकेशन पण ऐकलंय, त्याने वेग वाढतो म्हणे. हो, प्री फॅब्रिकेशन म्हणजे फॅक्टरीत भाग बनवून जागेवर फक्त जोडायचे.
आणि डेटा अॅनालिटिक्समुळे संपूर्ण प्रक्रिया अजून एफिशियंट, सुरक्षित आणि टिकाऊ होईल, म्हणजे सस्टेनेबल. थोडक्यात सांगायचं झालं तर बांधकाम प्रकल्पाचं यश हे त्याच्या स्पष्ट टप्प्यांवर, प्रत्येक टप्प्यातल्या बारकाईच्या नियोजनावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ आणि खर्चाच्या योग्य व्यवस्थापनावर अवलंबून आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतो काय? की जसजसं हे ऑटोमेशन आणि रिअल टाईम डेटा वाढत जाईल ना, तसतसा प्रकल्पाच्या यशाची व्याख्या बदलेल का? म्हणजे यश फक्त वेळेत आणि बजेटमध्ये काम झालं इतकंच मोजणार, की कामाची एकूण एफिशियन्सी, पर्यावरणावरचा परिणाम आणि त्या इमारतीचं पूर्ण आयुष्यमान या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतील? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच.